नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मेथीची जोडी नेसली की त्याचे देठ आपण फेकून देतो, पण ह्या देठामध्ये खूप पौष्टिकपणा असतो आणि आपण असंच फेकून देतो आपल्याला माहीत नसल्यामुळे. पण आज मी तुम्हाला या देठापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी पौष्टिकही आहे आणि सर्वांना खूप आवडेल. चला तर बघूया. इथे एक मेथीची जुडी घेतली आहे, हिला निवडून घेऊया. तर सर्वप्रथम पान वेगळे करून घेत आहे, त्यानंतर ह्या काड्या अशा प्रकारे तोडून घेत आहे. तर हे जो खालचा मुळाचा भाग असतो तो फेकून देऊया. तर अशा प्रकारे संपूर्ण भाजीला तोडून घेऊया व ज्या काड्या असतात मेथीच्या त्या वेगळ्या करून घेऊया अशा प्रकारे. तर अशा प्रकारे सर्व काड्या मी वेगळ्या करून घेतल्या आहे व 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहे. आता एका रुमालावर ठेवूया व यांना निथळू देऊया. 10 मिनिटे यांना चांगलं निथळून घेतलं आहे. या काड्या चांगल्या निथळल्या गेल्या आहे. इथे एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर व 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे अशा प्रकारे. आता ज्या मेथीच्या काड्या आहे त्यांनाही बारीक चिरून घेऊया. तर अशा प्रकारे सुरीच्या मदतीने यांना चांगलं बारीक चिरून घेऊया. मेथीची भाजी निवडली की जनरली आपण ह्या काड्या फेकून देतो आणि मीही तेच करायचे. पण जेव्हा मला ही रेसिपी माहीत पडली आणि मी एकदा ट्राय केली, घरातील प्रत्येकाला खूप आवडली. तर अशा प्रकारे आता इथे काड्यांना बारीक चिरून घेतला आहे. ताजा कढीपत्ता घेतला आहे थोडासा, मीठ, धना जिरा पावडर, हिंग, तेल. गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये टाकलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं आहे, यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची, ताजा कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्याने खूप मस्त चव येते. थोडंसं हिंग टाकूया. अर्धा मिनटं चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये टाकूया मेथीच्या काड्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत त्या. आता यालाही चांगलं परतून घेऊया 2-3 मिनटं. गॅसची फ्लेम मध्यम आहे. याला सारखं मिक्स करायचं आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे. मेथीची भाजी ताजी आली की लगेच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, कारण की ही रेसिपी जेव्हा काड्या ताज्या असतात तेव्हाच ट्राय करा, खूप मस्त लागेल. तर अशा प्रकारे 2 ते 2.5 मिनटं याला परतून घेतलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता याला अजून 2-3 मिनटं परतून घेऊया. टोमॅटो टाकल्यानंतर 2 मिनटं याला चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये टाकूया धना जिरा पावडर पाव चमचा, मीठ टाकूया पाव चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. याला चांगलं मिक्स करून घेऊया व अर्धा मिनटं अजून परतून घेतलं आहे. आता ह्या सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे. गॅस बंद केला आहे. याला थंड करून घेऊया. हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे. मिक्सरचं छोटं जार घेतलं आहे, यामध्ये हे मिश्रण टाकूया. झाकण लावून याला चांगलं फिरवून घेऊया. तुम्हाला इथे कळालंच असेल, मी इथे मेथीच्या देठाची मस्त अशी चटणी बनवून घेत आहे. तर याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे व इथे चटणी तयार आहे. एका सर्विंग प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया. मी ते टोमॅटो टाकला आहे, त्यामुळे ह्या चटणीचा स्वाद खूप वाढला आहे. व तुम्हाला वाटत असेल ही मेथीच्या देठाची चटणी आहे, कडू वगैरे लागेल, पण बिलकुल लागत नाही. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मेथीच्या देठाचं काय करतात ते. तुम्हाला आज मेथीच्या देठाची चटणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गौडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.